25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो। या निमित्तानं कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील प्रमुख मार्गावरून जनजागृती रॅली काढत याविषयी प्रबोधन करण्यात आलं। डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप याला कारणीभूत ठरणाऱ्या डासांचा घरोघरी बंदोबस्त करण्यात यावा, जनतेमध्ये याविषयी जागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात यावी, या उद्देशानं याचं आयोजन करण्यात आलं होतं। मलेरिया विरुद्ध जगाच्या संरक्षणासाठी गतिमान करूया लढा मलेरियाला हरवण्यासाठी या घोषवाक्यासह आयसोलेशन हॉस्पिटल इथून रॅलीला सुरुवात करण्यात आली। या रॅलीची पुन्हा याच ठिकाणी सांगता करण्यात आली। या रॅलीमध्ये आशा वर्कर, ANM, GNM आणि वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले होते। या प्रसंगी उत्कृष्ट कामाबद्दल आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी आणि पर्यवेक्षक यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी कोल्हापूर हिवताप सहसंचालक डॉक्टर योगेश साळे यांनी हिवताप निर्मूलन मोहीम अधिक प्रभावीपणे कशी राबवावी याबाबत मार्गदर्शन केलं। मलेरिया अतिशय धोकादायक आजारांपैकी एक मानला जातो। एनोफिलिस जातीचा डास चावल्यानं हिवताप म्हणजेच मलेरिया आजार होतो, तर एडिस इजिप्टी या जातीचा डास चावल्यानं डेंग्यू, चिकनगुनिया असे आजार होतात। या आजारावर वेळीच योग्य उपचार न केल्यास रुग्ण दगावण्याचाही धोका असतो। हा डास चावल्यानंतर 7 दिवसामध्ये ताप येणं, हुडहुडी भरून थंडी वाजणं अशी अनेक लक्षणं दिसून येतात। त्यामुळे या डासांचा प्रतिबंध हाच यावर उत्तम उपाय असल्याचं डॉक्टर योगेश साळे यांनी सांगितलं। तर मुळामध्येच यातले व्हायवॅक्स हा क्रोनिक आजारामध्ये जातो, परंतु फाल्सिपेरम नावाचा जो जंतू आहे हा रुग्ण गंभीर होऊ शकतो आणि या रुग्णामुळं सेरेब्रल मलेरिया अर्थात मेंदूचा हिवताप त्याच्यामध्ये होतो आणि त्याच्यात मृत्यूचा धोका जास्त असतो। आपल्या जिल्ह्यामध्ये रुग्णाचं प्रमाण कमी जरी असलं तरी देखील आपल्याला डेंग्यू आजार आणि त्याचबरोबर चिकनगुनिया आणि झिका आजार आणि तिन्ही आजार एकाच डासापासून होतात। त्या डासाचं नाव आहे एडिस इजिप्टी आणि हा डास जिथं पाणी साठवलं जातं अशा ठिकाणी तो साठतो। आपल्या जिल्ह्यामध्ये आपण प्रत्येक घराच्या पुढे जर बघितलं तर बॅरल्स बघायला मिळतात आणि त्याच्यामध्ये तो डास वाढतो। काही वेळेला टायरी, नारळातली करवंटी जिथं जिथं पाणी साठतं त्या ठिकाणी तो आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून हे पाणी दर आठवड्यातून एकदा काढण्याने ते स्वच्छ करणं, त्याला कोरडं करणं हे अत्यंत गरजेचं असतं। यासोबतच जे काढू शकत नाही आपण तिथं गप्पी मासे सोडणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। तर चला तर मलेरियासोबतच डासाचे इतर जे आजार आहेत डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया आणि झिका याला सुद्धा हरवण्यासाठी आपण जिल्ह्यातून सगळेजण कटिबद्ध राहाव्या। या कार्यक्रमावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर विनोद मोरे, कोल्हापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा, डॉक्टर अर्पिता खैरमोडे, डॉक्टर आरती बिराजदार, डॉक्टर निखिल पाटील, डॉक्टर विजय मुसळे यांच्यासह आयसोलेशन हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी उपस्थित होते।